सो हॅलो एव्हरीवन, वीकमध्ये एकदा मी जे स्किन केअर करते तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो लेट स्टार्ट. अशा पद्धतीने हेड मसाज केला ना, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. आपण असं करायचं ना, असं नाही करायचं, असं करायचं. बॉक्समध्ये मी माझे सगळे प्रोडक्ट्स घेतलेले आहेत. ही क्लेन्झरची, सो मी इथे मामाअर्थचा फेस वॉश यूज करते. एकदम जेंटल आहे आणि खूप थोडा अमाऊंटमध्ये घ्यावा लागतो आणि खूप थोड्या अमाऊंटमध्ये पण खूप मस्त फेस होतो, म्हणून हा मला पर्सनली खूप आवडतो. ओके, फेस वॉश झालेला आहे. सेकंड स्टेप जी आहे ती आहे स्क्रबची. इथे मी वॉलनटचा स्क्रब यूज करते. बऱ्याच दिवसापासून मी हा स्क्रब यूज करते आणि याची पूर्ण लिटरली बॉटल पूर्ण संपली आहे. निकल जा निकल जा, निकलता क्यों नहीं है ये. दॅट्स इट. छान स्क्रब करायचं. ॲटलिस्ट 5 मिनिट हा स्क्रब मी करते. स्टेपमध्ये हा डिटॅनचा पॅक, बेसिकली उठणं आहे जे मी तुम्हाला हर टाइम दाखवत असते, तेच आहे हे उठणं. ते लावून घ्यायचं, त्याने डिटॅन होते स्किन. ये औकात के बाहर का ब्रश ले लिया ना तो ऐसा ही होता है, लग ही नहीं रहा है. देखो आधा तो गिर ही गया नीचे. जाने दो, हम इसको रखेंगे. आप लगाते होगे ऐसा पैक और मैं लगाती हूँ ऐसा पैक. क्या मतलब, मेरी आंखें काली रह गई तो और सारा स्किन डिटॅन हो गया तो. ह्याला ना एक 2 ते 3 मिनिटं ड्राय होऊन द्यायचं. जास्त ड्राय होऊ द्यायचं नाही. हे ड्राय झालेलं आहे, जास्त ड्राय करायचं नाही. इतकं ड्राय करायचं की ते आपल्या हाताने काढता येईल, कारण फेशियल हेअर रिमूव्ह करायचे. मी लगभग 1.5 वर्ष झालं फेशियल हेअर रिमूव्ह करते. माझ्या एका फ्रेंडचं लग्न होतं तेव्हा मी फेशियल हेअर रिमूव्ह करायला चालू केलं आणि तेव्हापासून करते. आणि ट्रस्ट मी गाईज, जे लोक बोलतात ना फेशियल हेअर केल्यानंतर एवढे केस येतील, एवढे, अजिबात असं काही होत नाही. उलट चेहरा इतका जास्त ग्लोईंग होतो की मस्त वाटतं. आणि मेकअप वगैरे करत असेल तर फेशियल हेअर रिमूव्ह करणं खूप जास्त इम्पॉर्टंट. सी माझ्या स्किनमध्ये किती डर्ट होती. फेशियल हेअर रिमूव्ह केल्याने ना तुमच्या स्किनमधलं डर्ट असेल ना ते पण रिमूव्ह होतं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयसिंग. इट्स डन. हे प्लमचं पण टोनर आहे जे खूप मस्त काम करतं, बट स्टील माझ्या स्किनला हे सूट होत नाही, पण माझ्या मम्मीच्या स्किनला हे सूट होतं. फेशियल हेअर रिमूव्ह केल्यानंतर ॲलोवेरा जेल जरा जास्तच लावायचं, कारण चमडी एकदम आपली स्मूथ झालेली असते आणि सेन्सिटिव्ह झालेली असते, म्हणून मस्त मोठी लेअर ॲलोवेरा जेलची लावायची. यू कॅन सी. एंडला माझं हे फेवरेट निव्हियाचं लिप बाम. हे इतकं फेवरेट आहे की माझ्याकडे ह्याच्या रिकाम्या बाटल्या सुद्धा आहेत. सो दॅट्स इट. झालेलं आहे सगळं आणि एंडला पोनी बांधून घ्यायची. ओके, डन. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.